नमस्कार मित्रांनो, आपण आता फायनल रिझनिंगचं काय रिव्हिजन सेशन घेतोय. बघा, काही काही जणांना मॅथ्स आणि रिझनिंगची भीती वाटते. पण बघा, जर आपण बघितलं तर प्रत्येक प्रश्न इतक्या त्या लेवलचे टफ नसतात. ठीक आहे, त्याच्यामुळे मग ज्यांना कोणाला मॅथ्स आणि रिझनिंगची भीती वाटत असेल तर त्यांना थोडं जरी बेसिक मॅथमॅटिक्स किंवा बुद्धिमत्तेचं नॉलेज असेल तरी ते काय प्रश्न आरामात काय सॉल्व्ह करू शकतात. ठीक आहे, बस आपण बघू थोडेफार प्रश्न. ठीक आहे, हे बघा, यांनी काय दिलंय, सिरीज दिली 14, 19, 19, 29, 29, 44, 44, 64. ठीक आहे, 14 आणि 19 मध्ये कितीचा गॅप आहे? 5चा गॅप आहे. 19 आणि 29 मध्ये कितीचा गॅप आहे? 10चा गॅप आहे. 29 आणि 44 मध्ये कितीचा गॅप आहे? 15चा गॅप आहे. मग 44 आणि 64 मध्ये कितीचा गॅप आहे? 20चा गॅप आहे. आता तुम्ही सांगा किती 5-5च्या गॅपनं वाढत जाते. ठीक आहे, मग आता याच्यात कितीचा गॅप आहे? 25चा गॅप आहे. 64 अधिक 25 किती? 89. बघा किती लॉजिक एकदम, म्हणजे काय बेसिक लेवलचे प्रश्न पण काय विचारतात. ठीक आहे, असं नाही की एकदमच तुम्हाला एकदमच नॉलेज पाहिजे मॅथ्स बद्दल, नाही असं पण काही नाही. बघू आता पुढे. बघा आता हा प्रश्न, आता काही काही जण काय, काही काही जणांचं काय असतं, एवढं मोठं बघून घालून जातं. याच्यावर कडे लक्ष नका देऊ, एवढं वाचण्याची काही जास्त विचार नाही करायचा. जस्ट आपल्याला ह्या दोन गोष्टींवर फोकस करायचं. काय 6, 25, 6चा आणि 25 कसं येतं? 6 गुणिले 4 अधिक 1 25, 8 गुणिले 4 अधिक 1 23. ठीक आहे, आणि मग आपण आता अशी एक ऑप्शन मध्ये शोधा जे गुणिले 4 असेल अधिक 1 असेल. कुठले? ऑप्शन नंबर 1च आहे. ठीक आहे, बघा हा पण काय सोप्या लेवलचा आहे. म्हणजे असं नाही की तुम्हाला एकदमच तुम्ही मॅथ्स मध्ये किंवा ऍप्टिट्यूड मध्ये किंवा अरिथमॅटिक मध्ये क्वांट मध्ये एक्सपर्ट पाहिजे किंवा रिझनिंग मध्ये एकदमच नाही. तुम्हाला बेसिक जरी नॉलेज असेल तरी काय तुम्ही टीसीएसचे काय प्रश्न सॉल्व्ह करू शकता. Yes. पण असं नाही की प्रत्येक, म्हणजे मला सांगायचा हेतू असा आहे की तुमचा प्रत्येक प्रश्न की एकदमच त्या टप लेवलचे नसतात. बऱ्यापैकी सोपे पण प्रश्न विचारले जातात. ठीक आहे, 16चा 24 बघू. 16, 8, 24, 24 आणि 8, 32. प्रत्येक इथे 8-8चा आहे. लगेच मग 56. ठीक आहे, अशा पण प्रकारचे सोपे सोपे प्रश्न विचारले गेलेले आहेत. त्यामुळे असं म्हणजे रिझनिंगला येणारच नाही मग काय होईल असं एवढं काही घालून द्यायची काही आवश्यकता नाही. जे पहिल्यांदा त्या पॅटर्नला काय फॉलो करतात, जे पहिल्यांदा ज्या पॅटर्नची काय एक्झाम देतात त्याच्यामुळे त्यांना काय सोबत आहे. ठीक आहे, त्यांच्यासाठी हे आपण काय त्यांच्या लक्षात येईल की एवढं काही अवघड नाही, त्यांना पण काय सोबत आहे. बघा, 17चं सी, सी ला काय म्हटले? प्लस म्हटले. ए ला काय म्हटलंय? डिवाइड म्हटलेलं आहे. डी ला काय म्हटलेलं आहे? मायनस म्हटले. बी ला काय म्हटले? गुणिले 3 म्हटले. ठीक आहे, मग आपण काय बोर्ड पासून पहिले हे करून घेऊ. इथं 12 घेतलं, 17 अधिक 22 मायनस 12 किती? 10. ठीक आहे, चला पुढचा बघा. हा पण इझी कॅटेगरीतला होता. बघा आता हा काही काही नाव, काही काही जण इतका मोठा प्रश्न बघून काही घाबरून जाऊ शकतात, जे ज्यांचं थोडंफार आर्ट्स बॅकग्राऊंड आहे किंवा ते त्यांनी कधी आता खूप वर्षापासून त्यांचा मॅथला हात लावलेला नसेल, वेगवेगळ्या बॅकग्राऊंडचे असतील, ते काय घाबरू शकतात. पण एवढं काही नाही, इतक्या मोठ्या प्रश्नाकडे लक्षच द्यायचं नाही आपल्याला. बघा हे काही इग्नोर करायचं. ठीक आहे, आपल्याला फक्त याच्यावर फोकस करायचं. 1, 2 आहे. बघा 1, 2 आणि 2, 5, 15 आणि 3. आता याच्यामध्ये पहिले याच्यात काही काही जणांना कन्फ्युजन होऊ शकतो, त्याच्यामुळे खाली बघायचं. पहिले 5 गुणिले 3 15 आहे. ठीक आहे, मग 1 गुणिले 2 2 आहे. मग आता अशी एक जोडी शोधा जे पहिल्या आणि शेवटच्या संख्येचा गुणाकार असेल. ठीक आहे, बघा 10 गुणिले 2 20. ठीक आहे, हे असं सोप्या पण प्रकारचे काय प्रश्न विचारले जातात. त्याच्यामुळे मग मॅथ्स आणि रिझनिंग डायरेक्टच इग्नोर करायचं असं करू नका. जर तुम्ही थोडंफार जर प्रॅक्टिस करत राहिले तर तुमच्या काय बऱ्यापैकी अॅक्युरेसीने चांगले प्रश्न काय येऊ शकतात. बरोबर. ठीक आहे.